इयत्ता 8वीच्या मुलांचे करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम या प्रकरणाबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. करंट, इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युतधारा आणि मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व. आता त्या अगोदर आज आपल्याला ॲटमबद्दल माहिती पाहिजे आहे. कशाबद्दल माहिती पाहिजे? ॲटम. ॲटम की ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात बाळांनो? अणू असं म्हणतात. काय म्हणतात? अणू. ॲटमला काय म्हणतात? अणू. आता लक्षात घ्या, देर आर 3 पार्टिकल्स इन द ॲटम. म्हणजे ॲटममध्ये 3 पार्टिकल्स असतात, 3 कण असतात. किती कण असतात? 3 कण असतात. मग ॲटममध्ये असणारे 3 कण कोणते त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. ॲटममध्ये असणारा जो पहिला पार्टिकल आहे दॅट इज कॉल्ड ॲज द प्रोटॉन. की म्हणजे ॲटममध्ये असणारा पहिला जो कण आहे त्याला म्हणतात प्रोटॉन. ॲटममध्ये असणारा दुसरा कण आहे म्हणजे दुसरा जो पार्टिकल आहे दॅट इज कॉल्ड ॲज द न्यूट्रॉन. दॅट इज कॉल्ड ॲज द न्यूट्रॉन. आणि ॲटममध्ये असणारा जो तिसरा पार्टिकल आहे दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रॉन. These are the 3 particles which are present in the atom. म्हणजे ह्या 3 पार्टिकल पासून काय तयार झालेला असतो? ॲटम तयार झालेला असतो. मग ॲटममध्ये यांचं लोकेशन कुठं असतं? नेमके पार्टिकल कसे असतात याच्याबद्दल आता मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. पहिला पार्टिकल आहे प्रोटॉन. पहिला पार्टिकल कोणता आहे? प्रोटॉन. ॲटममध्ये असणारा जो प्रोटॉन असतो त्याच्यावर असणारा जो चार्ज असतो म्हणजे प्रभार जो असतो तो कोणता प्रभार असतो प्रोटॉनवर? पॉझिटिव्ह. म्हणजे प्रोटॉन हे पॉझिटिव्ह असतात. आणि प्रोटॉनची जी संख्या असते, प्रोटॉनची जी संख्या असते म्हणजे संख्या म्हणजे काय? प्रोटॉनची संख्या म्हणजे प्रोटॉनचा नंबर. नंबर म्हणजे संख्या. नंबर ऑफ प्रोटॉन. नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे प्रोटॉनच्या संख्येला काय म्हणतात माहिती आहे? दॅट इज कॉल्ड ॲज द ॲटोमिक नंबर. नंबर ऑफ द प्रोटॉन इज कॉल्ड ॲज द ॲटोमिक नंबर. आता लक्षात घ्या, ॲटममध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. ॲटममध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही कशी असते बाळांनो? सेम असते. कशी असते? सेम असते. म्हणजे ॲटममध्ये प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही कशी असते? सेम असते. त्याच्यामुळे ॲटॉमिक नंबरच्या 2 व्याख्या होऊ शकतात, 2 डेफिनेशन होऊ शकतात. पहिली जी डेफिनेशन आहे ॲटॉमिक नंबरची दॅट इज द नंबर ऑफ द प्रोटॉन. नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे प्रोटॉनच्या संख्येला काय म्हणतात? ॲटॉमिक नंबर. किंवा ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनच्या संख्येला सुद्धा आपण काय म्हणू शकतो? ॲटॉमिक नंबर असं म्हणू शकतो बाळांनो. काय म्हणू शकतो? ॲटॉमिक नंबर. आलं लक्षात? म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज द ॲटॉमिक नंबर. आलं लक्षात? प्रत्येक एलिमेंटला वेगवेगळा ॲटॉमिक नंबर असतो. आलं लक्षात? प्रत्येक एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर कसा असतो? वेगवेगळा असतो. त्याच्यानंतर लक्षात घ्या, ॲटमला न्यूक्लियस असतो म्हणजे केंद्रक असतं. काय असतं बाळांनो ॲटममध्ये? न्यूक्लियस. आणि ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये 2 पार्टिकल असतात. एक म्हणजे असतो प्रोटॉन आणि दुसरा म्हणजे असतो न्यूट्रॉन. ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये म्हणजे ॲटमच्या केंद्रकामध्ये 2 पार्टिकल असतात. दॅट इज द प्रोटॉन अँड सेकंड इज द न्यूट्रॉन. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या बेरजेला म्हणजेच sum of the proton and the neutron is called as the atomic mass.
म्हणजे अणुवस्तुमानांक म्हणतात. काय म्हणतात? अणुवस्तुमानांक. म्हणजे प्रोटॉनच्या आणि न्यूट्रॉनच्या बेरजेला काय म्हणतात? अणुवस्तुमानांक म्हणजे ॲटॉमिक मास. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? प्रोटॉनच्या किंवा इलेक्ट्रॉनचा जो नंबर असतो दॅट इज कॉल्ड ॲज द ॲटॉमिक नंबर. आता आपल्याला पहिला आपल्या चॅप्टरमधला पॉईंट बघायचा आहे, दॅट इज द करंट इलेक्ट्रिसिटी. दॅट इज द करंट इलेक्ट्रिसिटी. आता करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे नेमकं काय हे आपल्याला पाहायचं आहे. आलं लक्षात? सर्व विद्यार्थ्यांनी अगोदर मी जे काय एक्सप्लेनेशन केलेलं आहे ते तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे, फक्त ऐकायचा नाही हा व्हिडिओ. आलं लक्षात? आता आपण करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय याच्याबद्दल पाहणार आहोत. आता लक्षात घ्या, इलेक्ट्रिसिटीचं फ्लोईंग होतं म्हणजे नेमकं काय होतं? करंट फ्लो होतो म्हणजे नेमकं काय होतं याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. Let us see what is means by the current electricity. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळेस रेनी सीझन असतो म्हणजे पावसाळ्याचा सीझन असतो त्यावेळेस आपल्याला क्लाउडमध्ये लाईटनिंग झालेलं दिसतं, म्हणजे विजा चमकलेल्या दिसतात. काय दिसतात? विजा चमकलेल्या दिसतात. दॅट टाईम द करंट इज फ्लोईंग. म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस लाईटनिंग होतं क्लाउडमध्ये त्यावेळेस कशाचं फ्लोईंग होत असतं? करंटचं फ्लोईंग होत असतं. ते कुठून कुठं होत असतं? इट इज फ्लोईंग फ्रॉम क्लाउड टू द ग्राउंड. म्हणजे ते आकाशाकडून कुठे होत असतं? ग्राउंड म्हणजे जमिनीकडे होत असतं. पण ॲक्च्युली करंट प्रोड्यूस होतो म्हणजे नेमकं काय होतं? आता तुम्हाला माहिती आहे करंट फक्त, आता हे जरा लाईटनिंग उदाहरण, हे नॅचरल एक्झाम्पल आहे, पण आपल्या घरामध्ये आपल्या होममध्ये सुद्धा असे काही इक्विपमेंट आहेत, अशी काही साधनं आहेत की ज्याच्यामधून सुद्धा करंट काय होत असतो? फ्लो होत असतो. सच ॲज द वायर, सच ॲज द इलेक्ट्रिकल बल्ब. म्हणजे जे काही तुमचे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्हणजे जे विद्युत साधनं आहेत त्याच्यामधून काय होत असतं? करंट हा काय होत असतो? फ्लो होत असतो. पण नेमका करंट फ्लो होतो म्हणजे नेमकं काय होतं? कसा प्रोड्यूस होतो हा करंट? कसा तयार होतो हा करंट? हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. करंट फ्लो होत असतो म्हणजे काय? इट इज प्रोड्यूस्ड बाय फ्लोईंग ऑफ बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जड पार्टिकल्स. म्हणजे करंटचं प्रोडक्शन होत असतं म्हणजे त्या ठिकाणी कशाचं फ्लोईंग होत असतं? फ्लोईंग ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पार्टिकल्स. म्हणजे ॲटममध्ये असणारे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पार्टिकल्स असतात, पॉझिटिव्ह म्हणजे प्रोटॉन आणि निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन. निगेटिव्ह म्हणजे कोण? इलेक्ट्रॉन. मगाशी तुम्हाला सांगायचं राहून गेलं, पॉझिटिव्ह चार्ज कशावर असतो? प्रोटॉनवर असतो. निगेटिव्ह चार्ज कोणावर असतो? इलेक्ट्रॉनवर असतो. आणि न्यूट्रॉनवर मात्र कसल्याही प्रकारचा चार्ज नसतो. मग करंट प्रोड्यूस कशामुळे होत असतो? फ्लो ऑफ बोथ. म्हणजे ज्या वेळेस या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पार्टिकलचं थोडक्यात फ्लोईंग चालू होतं, म्हणजेच थोडक्यात त्यावेळेस काय प्रोड्यूस झालेला असतो बाळांनो? करंट प्रोड्यूस झालेला असतो. काय प्रोड्यूस झालेला असतो? करंट. म्हणजे करंट इज प्रोड्यूस्ड ड्यू टू द फ्लोईंग ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. म्हणजे ज्या वेळेस प्रोटॉन आणि न्यूट्रॉन फ्लोईंग होत असतं त्यावेळेस त्या जी काही सबस्टन्स आहे त्या सबस्टन्समध्ये काय प्रोड्यूस होत असतो बाळांनो? करंट प्रोड्यूस होत असतो. काय प्रोड्यूस होत असतो? नेक्स्ट पॉईंट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक्स पोटेन्शियल. आता आपल्याला जो पुढचा पॉईंट बघायचा आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक्स पोटेन्शियल हा बघायचा आहे. त्याच्यासाठी मी आता एक फिगर काढतोय पहा स्क्रीनवर. एक फिगर आहे बघा, दॅट इज द वॉटर टँक. या वॉटर टँकमध्ये आपण काय भरलेलं आहे? पाणी भरलेलं आहे. काय भरलेलं आहे? पाणी भरलेलं आहे. दॅट इज द ए वॉटर टँक. आणि याच्या शेजारी एक काय काढतोय आपण? दुसरी वॉटर टँक काढतोय, बी.
आणि ह्या दोन्ही वॉटर टँक ज्या आहेत त्या एकमेकाला एका पाईपच्या सहाय्याने काय केलेलं आहे तर कनेक्ट केलेलं आहे. ऑब्झर्व द फिगर अँड टेल मी द वॉटर इज फ्लोईंग फ्रॉम विच कंटेनर टू विच कंटेनर. म्हणजे या फिगर नीट पहा आणि मला असं सांगा कोणत्या टँकमधून कोणत्या टँकमध्ये पाणी पास होईल. विचार करा थोडासा. आता लक्षात घ्या ज्या टँकमध्ये जास्त वॉटर आहे त्या टँकमधून पाणी कुठं जाईल, ज्या टँकमध्ये कमी वॉटर आहे त्याच्याकडे जाईल. म्हणजे जनरली द वॉटर इज फ्लोईंग फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. वॉटरचं जे फ्लोईंग असतं ते कुठून होत असतं, हायर लेवल टू लोअर लेवल. म्हणजे उच्च पातळीकडून कमी पातळीकडे. म्हणजे जास्त जिकडं पाणी आहे त्या टाकीतून पाणी कुठं जाईल, ज्या टाकीमध्ये पाणी कमी आहे त्या टाकीकडे जाईल. म्हणजे वॉटर इज फ्लोईंग फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल. आता पुढची एक आकृती काढतो मी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, समजा हा एक मी काय काढला, एक असा बर्नर आहे. हा बर्नर इथं असा फायर आहे, इथं आग आहे. आणि एक तुम्ही काय घेतला हातामध्ये, एक रॉड घेतला, आयर्न रॉड घेतला. आणि आयर्न रॉड जर तुम्ही या फायरवर पकडला. आता पहिल्यांदी आयर्न रॉड जो होता तो कसा होता, नॉर्मल होता. त्याचं टेम्परेचर नॉर्मल होतं की जो तुम्ही इझिली काय करू शकता, तुमच्या हँडमध्ये होल्ड करू शकता, हातामध्ये पकडू शकता. आणि ज्या वेळेस हा रॉड तुम्ही या फायरवर ठेवताल त्यावेळेस हळूहळू काय होईल, आता रॉडला 2 पॉईंट आहेत, दॅट इज द फर्स्ट, दॅट इज द सेकंड पॉईंट. म्हणजे जो तुमच्या हातामध्ये तो समजा आपण सेकंड पॉईंट पकडू. आणि ज्या वेळेस हा रॉड तुम्ही त्या फायरवर धरताल त्यावेळेस हळूहळू काय होईल, तो त्या रॉडचा एक जे एंड आहे, एक जे टोक आहे ते हळूहळू काय व्हायला लागेल, हॉट व्हायला लागेल, म्हणजे गरम व्हायला लागेल. आणि नंतर तसं तसं हीट ही काय व्हायला लागेल, तुमच्या हाताखालचा जो पॉईंट आहे, दुसरं जे एंड आहे त्याच्याकडं व्हायला लागेल. म्हणजे आता हळूहळू हा रॉड टोटली काय व्हायला लागेल, हॉट व्हायला लागेल, गरम व्हायला लागेल. आणि नंतर तुम्ही मात्र तो जो रॉड आहे तो तुम्ही हातामध्ये धरू शकत नाही. म्हणजे हीट ट्रान्सफर झाली. म्हणजे पहिल्यांदी हे एंड काय झालं, जास्त हॉट झालं. आणि नंतर जिकडलं एंड कोल्ड होतं म्हणजे थोडं थंड होतं तिकडल्या एंडकडं हीट काय व्हायला लागली, अशी फ्लोईंग व्हायला लागली. म्हणजे याचा अर्थ काय, हीट इज फ्लोईंग फ्रॉम हायर टेम्परेचर ऑफ द बॉडी टू द लोअर टेम्परेचर. म्हणजे हीटचं जे फ्लोईंग असतं ते हायर टेम्परेचर, म्हणजे लक्षात घ्या हीटचं फ्लोईंग कुठून होत असतं, हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर, टू द लोअर टेम्परेचर. आलं लक्षात. वॉटर कसं, हायर लेवल टू द लोअर लेवल. अशा पद्धतीने हीट आणि वॉटर याच्याबद्दल फ्लोईंग आहे. आता आपल्याला बघायचं आहे जे इलेक्ट्रिकल चार्ज असतात त्याचं फ्लोईंग कसं होतं. आलं लक्षात. पॉझिटिव्ह चार्ज असतो म्हणजे जे प्रोटॉन्स असतात, इट इज फ्लोईंग फ्रॉम, पॉझिटिव्ह चार्ज इज फ्लो फ्रॉम पॉईंट ऑफ हायर इलेक्ट्रिकल लेवल टू द लोअर इलेक्ट्रिकल लेवल. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जे असतात ते हायर इलेक्ट्रिकल लेवलकडून लोअर इलेक्ट्रिकल लेवलकडे काय होत असतात, फ्लो होत असतात. अँड दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक्स पोटॅन्शियल. त्यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रोस्टॅटिक्स पोटॅन्शियल. आता नेक्स्ट पॉईंट इज द पोटॅन्शियल डिफरन्स. डिफरन्स म्हणजे काय, फरक. डिफरन्स म्हणजे काय, फरक. मग लक्षात घ्या, हाईट ऑफ द वॉटरफॉल, द टेम्परेचर डिफरन्स ऑफ द
हॉट बॉडी अँड द कोल्ड बॉडीज, म्हणजे आपण मगाशी पाहिलं ना, एक बॉडी हॉट आहे आणि एक बॉडी कोल्ड आहे, आणि त्याच्यामध्ये जो टेम्परेचर डिफरन्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज द पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे या ठिकाणी हायर लेवल इलेक्ट्रिकल लेवल आणि लोअर इलेक्ट्रिकल लेवल ह्याच्यामध्ये जो काही डिफरन्स असणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज द पोटेन्शियल डिफरन्स. आता नेक्स्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रिकल करंट म्हणजे काय, इलेक्ट्रिकल सर्किट म्हणजे काय याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं आहे, ही जी प्रोसिजर आहे ही थोडीशी बारकाईने वाचा, नंतर आपण त्याच्यावर डिस्कशन करूया. आलं लक्षात? ओके.